हाय फ्रेंड्स, संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सरांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे डिझायनर ब्लाऊज बघणार आहोत। आज मी खास तुमच्यासाठी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे आणि खूप सुरेख अशी ही बॅकनेक डिझाईन आहे। तुम्हाला नक्की आवडेल ही बॅकनेक डिझाईन आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सुरेख अशी बॅकनेक डिझाईन आहे। इथे मी पूर्ण उंची ब्लाऊजची 13 इंच आहे ब्लाऊजची उंची आणि प्लस त्याच्यात मी 1.5 इंच जास्त घेतलेले आहे आणि शोल्डर मी इथे ठेवलेला आहे 5.5 इंच आणि मुंडासुद्धा मी 5.5 ठेवलेला आहे आणि छातीची घडी 8.5 इंच आहे आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच घेतलेले आहेत कारण छाती 34 छातीचं माप आहे। तर आपण 34 साईजसाठी आपण हे डिझाईन बनवून घेत आहोत आणि इथे मी मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि इथे गळा रुंदी घेतलेला आहे 2.25 इंच आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा डिझाईनचा। तुम्हाला ज्याप्रमाणे डिझाईनचा गळा लहान मोठा असेल त्याप्रमाणे आपण गळा आखायचा। इथे 2.25 इंच घेऊन मी इथे डिझाईन बनवते, म्हणजे शोल्डरला आपली ही डिझाईन बनवली आहे आणि खूप मस्त दिसते डिझाईन। नक्की बनवा तुम्ही या रक्षाबंधनसाठी। खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि वरून इथे मी 8 इंच घेतले। 8 इंच घेऊन मी ते निशाण लावून घेतलेले आहे आणि खालची जी गळ्याची पट्टी आहे ना, जेवढी आपल्याला पाहिजे ते त्याप्रमाणे ते अंतर मोजून घ्यायचं कारण प्रत्येकाचा गळा हा आपल्या आवडीनुसार असतो। जेवढी गळ्याची रुंदी आहे ती व्यवस्थित मोजून जेवढी गळ्याची लांबी आहे तेवढी व्यवस्थित तुम्ही मोजून घ्यायची, त्याप्रमाणे इथे गळा आखायचा। इथे मी गळा आखून घेतलेला आहे, कटिंग करून घेऊया। इथे आपण ही डिझाईन कटिंग केली शोल्डरची, तर मी इथे लिहून घेतलेलं आहे म्हणजे शोल्डरचा वरचा भाग कुठला आहे। इथे आपण एक कटिंग करून घेतलेलं आहे, कपड्यावर ठेवून कटिंग करून घेऊया। आणि अस्तर थोडं जास्तीचं कापायचं। हा भागही मी इथे कटिंग करून घेते आणि थोडं जास्तीचा वाढून घेतलेला आहे मी, म्हणजे शिवताना आपल्याला अडचण येत नाही। आता हा शोल्डरचा वरचा भाग मी साईडला केला आहे। आधी आपण ही डिझाईन जे अस्तर आहे ना ते कपड्यावर ठेवून आपण हे संपूर्ण शिवून घेणार आहोत, म्हणजे जॉईन करून घ्यायचं। व्यवस्थित जॉईन करा आणि जॉईन झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा असतो ना तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे। इथे संपूर्ण मी शिलाई लावून घेतली आणि कच्ची शिलाई लावली तरी चालते। लावून झाल्यानंतर बघा, हा कापड लावून झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा होता एक्स्ट्रा कपडा तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता त्याचा वरचा भाग म्हणजे शोल्डरचा भाग आपण इथे शिवून घेऊया। त्याच्या आधी मी इथे अस्तर कटिंग करून घेते कारण अस्तर इथे डबल झालं आपलं। थोडं वाढवूनच कटिंग करते म्हणजे कसं शिवताना ना त्रास होत नाही आपल्याला। आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। या चॅनलवर मी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ टाकत असते, नक्की तुम्ही या चॅनलचा लाभ घ्या आणि हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे। आणि बघा, मी तुम्हाला इथे डिझाईन कटिंग करून दाखवली, ते व्यवस्थित सांगून मी तुम्हाला व्यवस्थित समजून असं डिझाईन आपण इथे शिवतोय। हे संपूर्ण अस्तर आपण इथे जॉईन करून घेऊया। इथे डबल अस्तर झाले आणि नंतर मग तो साडीचा पीस आपण तिथे लावून घेतलेला आहे। इथे डबल अस्तर का झालं, कारण हा जो वरचा अस्तर आहे ना तो हिरव्या याच्यातून दिसत होता, म्हणून मी मॅचिंगचं हिरवा अस्तर लावून त्याच्यावर तो हिरवा कलरचा कपडा मी बसून घेतलेला आहे आणि ते एका साईडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। पायपिंगसाठी मी 1.5 इंचाची क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे, म्हणजे रुंदीला। आणि जी गळपट्टी आहे ना आपली ती खिचून लावायची, खिचून लावल्याने पायपिंग छान येते। आणि एक्स्ट्रा कपडा हा कटिंग करून घ्यायचा पायपिंगचा आणि छोटे छोटे कट लावून पायपिंग तयार करायची।
म्हणजे जो आतला कपडा असतो ना शिवलेला तो बाहेर येत नाही पायपिंगच्या बाहेर. आता इथे सुद्धा आपण ही पायपिंग पट्टी लावून घेऊया, संपूर्ण गळ्याला लावून घेऊया. पायपिंग पट्टी खेचून लावायची. जो खालचा कपडा ना तो आहे तसाच ठेवायचा. जर तुम्ही ही पायपिंग पट्टी खेचून लावली तर तुमची पायपिंग एकदम टाईट आणि एकदम दोरीसारखी, रेडीमेड दोरीची पायपिंग कशी असते त्याप्रमाणे आपली ही पायपिंग तयार होईल. इथे मी कपडा आतमध्ये फोल्ड करून घेतला. इथे पायपिंग तयार करून घेऊया. आपले बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की पायपिंग कशी लावायची आणि पायपिंगसाठी किती इंच रुंदीची आपण ही पट्टी कटिंग करायला पाहिजे. आता आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी मी इथे 2 इंचचा हा कापड रुंदीला कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा कपडा आहे ना एका साईडनं असं शिवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला इथे पट्टी तयार करायची आहे. सुईमधून आपण ही दोरी पलटी केली ना तर पटकन पट्टी तयार होते. इथे मी अशा 4-5 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत, म्हणजे कमी पडायला नको आपण डिझाईन बनवताना. आता जो गळ्याचा मागचा भाग होता ना तो मी इथे आखून घेतलेला आहे, कारण ती जी पट्टी होती ती मला मिळत नाही म्हणून मी ही पट्टी अशी ठेवून घेतलेली आहे. आणि खालून मी 2-2 इंच आपण तेव्हा तिथे आपण 2-2 इंच आखून तो कपडा कटिंग केला होता, तशाच पद्धतीने इथे मी 2-2 इंच आखून मी इथे आपण हा न्यूजपेपरवर आखून घेतलेला आहे. त्या न्यूजपेपरवर आपण ह्या पट्ट्या अशा जोडून घेणार आहोत. एकाच साईजच्या पट्ट्या कटिंग करायच्या, म्हणजे एकसारख्या यायला पाहिजे. कमी जास्त करून मोजून पट्टी कटिंग करा, मग नंतर तीच पट्टी ठेवून सर्व पट्ट्या कटिंग करून घ्या. इथे आपण ही न्यूजपेपरवर सर्व पट्टी लावून घेणार आहोत. ते पूर्ण पट्ट्या मी इथे लावून घेते. व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. काठेवर मारायची शिलाई. आता पेपर कटिंग करून घेऊया, कारण व्यवस्थित माप टाकून अशी व्यवस्थित जर आखून जर तुम्ही अशा पट्ट्या लावल्या तर मागे पुढे पण होत नाही आणि परफेक्ट आपली शिलाई तयार होते. आता ह्या गळ्याची जी डिझाईन आहे आपली त्याच्यावर आपण पायपिंग पट्टी लावून घेऊया, पायपिंग तयार करून घेऊया. आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की पायपिंग पट्टी कशी लावायची. आता आपण इथे पायपिंग पट्टी लावून घेतलेली आहे. पायपिंग पट्टी लावून झाल्यानंतर आपण हे डिझाईनचा भाग जोडून घेऊया आणि डबल शिलाई घ्यायची. डबल शिलाई करायची म्हणजे कसं कपडा आपला लवकर उसवत नाही, व्यवस्थित असं शिलाई टिकून राहते. इथे आपण दोघं साईडला एक डिझाईन पट्टी लावून घेतलेली आहे, म्हणजे शोल्डर पट्टी जोडून घेतलेली आहे. आता ही डिझाईन जी बनवली होती ती आपण गळ्याला
लावून शिवून घेऊया. आपण डिझाईन गळ्याला लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित डबल शिलाई करायची. डबल शिलाई झाल्यानंतर मी इथे पाठीमागचे टक्स घेते आणि टक्स कसे घ्यायचे, शोल्डरच्या मधोमध फोल्ड करायचं आणि मग इथे टक्स घ्यायचे. अर्धा इंच मी कपडा इथे टक्समध्ये दाबून घेतलेला आहे. कमरपट्टी लावायची. दोघं साईडचे टक्स झाल्यानंतर कमरपट्टी मी ही 1.25 इंचाची कटिंग केली आहे आणि एक वरच्या साईडनं फोल्ड केलेली आहे. जो जास्तीचा कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा. कमरपट्टी लावल्यानंतर दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिली म्हणजे ही पट्टी जी असते ना ती व्यवस्थित आतमध्ये दुमडली जाते. आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळे डिझाईनचे पॅटर्न शिकवले जातील. ड्रेस, सलवार कुर्ती, फॅन्सी ब्लाऊज, सर्व वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज, वन पीससुद्धा तुम्हाला थेरीसहित शिकवले जातील इथे. आता ते कमरपट्टी लावून झाल्यानंतर मी इथे बघा 2 इंचाची चौकोनपट्टी घेतली लांबी रुंदीला आणि आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे फूल बनवण्यासाठी. हिरवा कपडा साडीचा जो पीस होता तो कमी असल्यामुळे मी इथे 3 हिरवे कलरचे घेतलेत आणि 3 जांभळा कलरचे बनवून घेतलेले आहेत. म्हणजे आपण हे दोन कलरमध्ये फूल तयार करून घेणार आहोत. असं एक ह्या कलरचं एक त्या कलरचं असं मी एकत्र करून हे ओवून घेतलेले आहेत. हे ओवून झाल्यानंतर व्यवस्थित घट्ट पॅक करून बांधून घ्यायचे. इथे मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे. इथे आपण कपड्यापासून लटकन तयार करून घेऊया. ही दोरी आपण इथे पॅक करून घेऊया. डिझाईनला जे फूल तयार केलं आहे ना आपण तिथे पॅक करून घेऊया. आणि इथे आपण डिझाईन तयार करून घेऊया. मी सुईमध्ये 4 पदरी धागा ओवलेला आहे. म्हणजे डबल करून 4 पदरी ओवून घेतलेला आहे. आणि मी जांभळा कलरचा धागा घेतलेला आहे कारण हिरव्या कलरची पट्टी आपण लावून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे मी जांभळा कलरचा धागा घेऊन इथे आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत. आणि मध्ये मी मोती ओवून घेतलेले आहेत. मोती ओवल्यामुळे खूप छान अशी डिझाईन तयार दिसते. खूप सुंदर अशी आपली इथे बॅकनेक डिझाईन तयार होणार आहे. आता हे जे फूल तयार करून घेतलं होतं आपण ते इथे लावून घेऊया. बरोबर मध्यभागी लावायचं म्हणजे खूप छान ही डिझाईन आपली तयार होते. आता इथे फूल बनवण्यासाठी मी इथे 22 इंचाचा इथे मी कपडा घेतलेला आहे. आणि 2 इंचाचा मी इथे रुंदीला कपडा घेतलेला आहे. तो इथे एका साईडनं आपण शिवून घेऊया. इथे सरळ करून घेऊया म्हणजे जे आपण फूल तयार करणार म्हणजे पट्टी अगदी व्यवस्थित दिसेल ती. आणि काठेकडून इथे संपूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजे डिझाईन बनवताना आपली फूल व्यवस्थित तयार होते. एकसारखं कटिंग करून घ्यायचं. जो जास्तीचा कपडा असतो तो
हे बघा मी ते एकसारखं कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी सुई धाग्याने इथे सरळ टाके घेऊन संपूर्ण मी ते शिवून घेणार आहे. धाव दोरा असतो ना त्याप्रमाणे आपण इथे शिवून घेतलेला आहे. आणि हा संपूर्ण कपडा बघा दोरा खेचून मी असं इथे फूल तयार केलेलं आहे. खूप छान असं इथे फूल तयार झालं. घट्ट धागा खेचून मग इथे गाठ मारून घ्यायची. व्यवस्थित फूल तयार झाल्यानंतर बघा मी इथे एक शो बटन तयार करते. जे आपलं ब्लाऊजचं बटन असतं साधं बटन, त्याच्यापासून मी इथे शो बटन तयार करून घेते. आणि हिरव्या कलरचा मी इथे कपडा घेतलेला आहे. आणि ते बटन आपण इथे टाईट करून घेऊया, म्हणजे शिवून घेऊया. शो बटन लावल्यामुळे फुली खूप छान दिसते. इथे 2 फुलं आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. आपण इथे लेसचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. बिना लेसची ही डिझाईन खूप सुरेख दिसते. आणि जर तुम्ही ही डिझाईन शिवली तर याची शिलाई तुम्ही 450 रुपये घेऊ शकतात. खूप सुरेख अशी ही डिझाईन दिसते. हे बघा इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. मी या ब्लाऊजची इथे 450 रुपये शिलाई घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे शिलाई ठरवा.